नमस्कार, आपण पाहतात सतर्क महाराष्ट्र न्यूज चॅनल। सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आज एक दुर्दैवी घटना घडलेली आहे। त्या घटनेची माहिती ॲडव्होकेट तौसिफ शेख आणि स्वातीताई हे आपल्याला देणार आहेत। तौसिफभाई, काय ह्या माहिती देणार? ह्या ज्या महिलेचं आज ज्या महिलेला मारून टाकण्यात आलेलं आहे त्या संदर्भात आपण ससून हॉस्पिटलमध्ये आलात आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोनवणे साहेब सासवड हे स्वतः या ठिकाणी आले आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा केली। त्या महिलेबद्दल काय माहिती देणार आपण? आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये दुर्दैवी घटना काल घडली। त्यामध्ये आपली भगिनी तिचा जीव काही तिथल्या स्थानिक लोकांकडून घेण्यात आला आहे। PMसाठी बॉडीत आलेली आहे। पोलिसांची चर्चा झाली। त्यांचं म्हणणं आहे की आरोपी स्वतः सरेंडर झालेला आहे व त्यामध्ये आमची भगिनी जी आहे हे अनुसूचित जातीची असल्यामुळे ॲट्रॉसिटी व 302 मर्डरचा गुन्हा दाखल केलेला आहे। परंतु ज्यावेळेस आम्ही त्यांच्या घरच्यांशी बातचीत केली त्यामधनं अशी काय आम्हाला माहिती मिळाली की जी काय पीडित जी काही महिला होती तिचा जो पण आरोपी आहे हिच्यासोबत 8 वर्षापासून काही संबंध होता आणि आरोपींनी फक्त एकट्यानेच हा कृत्य केलं नसून त्यामध्ये काही सामूहिक बलात्कार करून तिला मारण्यात आलं आहे का अशी सुद्धा शक्यता नाकारता येत नाही। म्हणून आम्ही डेड हाऊसमध्ये येण्याचं कारण असं आहे की जोपर्यंत डॉक्टरांचा अभिप्राय येत नाही तोपर्यंत आम्ही पोलिसांनी आम्हाला असे सांगितले आहे की जोपर्यंत डॉक्टरांचा अभिप्राय येत नाही तोपर्यंत आम्ही पुढची तशी कायदेशीर प्रक्रिया करणार आहोत। म्हणून आम्ही या ठिकाणी डेड हाऊसमध्ये थांबलो आहे। जसं डॉक्टरांचा अभिप्राय आला तिच्यावरती बलात्कार झाला आहे, एकट्याने केला आहे का सामूहिक बलात्कार झाला आहे त्या पद्धतीने आम्ही पुढची कायदेशीर प्रक्रिया करणार आहोत।